जय महाराष्ट्र। आज माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन। सर्वप्रथम मी त्यांना आपणा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो। माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेनेची मुलुक मैदान तोप माननीय संजय राऊत साहेब यांच्या परवानगीने आणि आदेशाने मी हवेली पुरंदरमध्ये माननीय संजयजी जगताप सर यांना मोठ्यात मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी आपल्यासमोर उभा राहिलेलो आहे। विधानसभेमध्ये पाठवण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला एका गद्दाराचा सामना करायचा आहे। तो गद्दार कोण आहे? गाईच्या गोठ्यात आणि उपशाहीच्या पोटी ज्यांनी जन्म घेतलाय त्या गद्दाराला आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम गाडायचे। त्याची एक 4-2 कारण तुम्हाला सांगतो। मी जे सांगतोय त्याच्याच भाषणातली कारण सांगणार आहे, माझ्या मनाच्या या ठिकाणी काय सांगणार नाही। हा बिडफुक्या त्यांनी सांगितलं या, हा ज्यावेळेस शाळेमध्ये शिक्षण घेत होता त्यावेळेस शिक्षण सोडून बिडफुक्याचं काम करायचा। या बिडफुक्यानी अलिबाबा आणि 40 चोर ही एक टोळी तयार केली, हे त्यांनी सांगितलं या। आणि या टोळीचा जो कोण प्रमुख आहे मुकदम मोरक्या, बरोबर, त्या मोरक्याला ह्यांनी सांगितलं की हा पक्ष कसा फोडायचा आहे। अरे पुरंदर ही माती अशी आहे, ही निष्ठावंतीची माती आहे। इथं अनेक अधिकारी घडले, अनेक सैनिक घडले, अनेक शिक्षक घडतात। आणि ह्याच्या डोक्यात काय? मुंबईमध्ये ज्यांनी तुला आधार दिला, ज्यांनी तुला उमेदवारी दिली, 2009ला ज्यांच्या तिकिटावरती तू आमदार झाला, 2014ला तू मंत्री झाला, त्यांच्या विरोधात कटक आरक्षण करायचं। अरे अनाजी पंतांच्या पेक्षा सुद्धा भयानक आणि घाणेरडं काम या पुरंदरच्या भूमीतून जर घडत असेल तर त्याचा आपण सर्वांनी या ठिकाणी धिक्कार करायचा आहे। धिक्कार करणार का नाही? तुमच्या सर्वांच्या साथीने या ठिकाणी या गद्दाराला गाडायचं का नाही? तुम्हाला त्याच्या अगोदरची घटना सांगतो। 2017 साली मला पुरंदर हवेलीमधून नवीन 11 गावाची महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाली, त्याचा आयबी फॉर्म ह्या महाशयांच्या परवानगीने मला दिला। त्याच्यापूर्वी काही घटनाक्रम घडला होता। इथं वाढदिवस साजरे होतात, आता बंद झाले असतील कारण माझ्यासारखे कार्यकर्ते बाजूला आले। त्या वाढदिवसाचा अख्खा खर्च मी केला, त्या वाढदिवसाची बक्षिसं मी ठेवली, माझं 2-5 कोटीचं वाटोळं झालं, मला आयबी फॉर्म दिला आणि अर्ध्या रात्री मला बोलवून सांगतोय की तुझ्या नगरसेवक पदापेक्षा माझी आमदारकी महत्वाची आहे, मी आमदार झालो तर मंत्री होईल, तुला एबी फॉर्म माघारी घ्यावा लागेल। हा निष्ठावंत उल्हासवाळे मातोश्रीचा आदेश पाळून त्या ठिकाणी अर्ध्या रात्री मी तो आदेश मान्य केला आणि एबी फॉर्म माघारी घेतला। त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्ष या महाशयांनी काय सांगितलं, त्याचं गाव 200-500 मताचं आहे म्हणून त्याला बाहेर कारण काय सांगायचं ना, तर त्याचं गाव 200-500 मताचं आहे। माझं गाव जर 200-500 मताचं आहे तर हा उल्हासवाळे देवाच्या रोडमध्ये 13,500 मतदान असलेलं गाव एकदा उपसरपंच झाला, एकदा सरपंच झाला, एकाच वेळेस 2-2 वार्डामध्ये निवडून आला। आणि माझी भावकी तिथे तर आहेच आहे, इथं व्यासपीठावर पण आहे, जगन्नाथ बाप्पू आहेत, भारतीताई आहेत, अनेक मान्यवरांमध्ये माझी भावकी बसलेली। बाबा तुझं गाव किती मताचं आहे? आता तुझी भावकी किती आहे? तुझी भावकी तुझ्या सोबत आहे का? जसे जगताप सरांच्या की भावकी त्यांच्या सोबत फिरतीये, प्रचार करतीये, त्यांचे नातेवाईक फिरतायत, तुझा कोण आहे? आजपर्यंत तुझ्या सोबत फक्त निष्ठावंत शिवसैनिक होता, आता ते तुझ्या सोबत राहिले नाहीत। ही गद्दारांच्या टोळीसोबत जे घेतलं ना तू विकत आणि भाड्यानी, तेवढीच टोळी फक्त तुझ्या सोबत आहे, बाकी कोणीच नाहीये। अरे तुझ्या सोबत तुझं कुटुंब पण नाहीये, इथं जगताप सरांच्या सोबत त्यांचं अख्खा कुटुंब त्यांच्या सोबत फिरतंय। आता ते तुम्ही बोला, मला लय काय बोलायचंय। मला फॉर्म भरायच्या भाषणाच्या दिवशी मी असंच काय काय बोलून गेलो, पण ती सत्य परिस्थिती होती। त्याच्यानंतर मला अनेकांचे फोन आले, अरे उल्हास तू खूप बोलतोय, तो माणूस लय डेंजर आहे, तो तुझा भविष्यामध्ये काही करेल। म्हणजे काय करणार? त्याच्याकडे काही इन्कम टॅक्स अधिकारी
ईडी असू देत ना. माझ्याकडे जी सीडी आहे ती काय मी लक्ष्मीपूजनच्या वेळेला पूजेला ठेवली का? हा, तू माझ्या अंगावर ये ना, मी सीडी बाहेर काढतो. फल किरीट सोमय्या 1 to 1. काय फरक पडणार आहे? आजपर्यंत हा उल्हास शांत आहे. उल्हास शांत आहे, शांतच राहू द्या. माझं स्पष्ट सांगणं आहे, मन शांत ठेवा, मनात उल्हास ठेवा. तुम्ही जर काय त्याच्यावरती जर काय प्रतिक्रिया दिली तर आता मात्र सीडी बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. कारण तिचे पूजा करायचे दिवस पण संपलेत. गेले 5 वर्ष मी शांत होतो. का शांत होतो? बाबा ठीक आहे, मोठ्या नेता आहे, झालं असेल काय, पण मी आत्मपरीक्षण केलं. चायला माझ्याकडून काही चूक नाही. 7-8-10 कोटी रुपये माझंच गेलं. हा बाबा माझ्यावरच परत प्रतिक्रिया देतोय, मलाच क्रिमिनल म्हणतोय. इकडे पोलीस अधिकारी आहेत, आता सर्च कर, तुमच्याकडे ॲप आहे. उल्हास रामचंद्र शेवाळे पूर्ण नाव टाका. एक केस जर त्याच्यावर दिसली ना तर मी आता संजय सरांना सांगेल पाठीमागे घ्या आणि राजीनामा द्या. आणि मला सांगतायत की हा क्रिमिनल आहे. अरे क्रिमिनल तू जर उपाशाळेच्या पोटी जर जन्म घेतलेला आहेस तर एवढी मोठी प्रॉपर्टी तुझ्याकडे आली कुठून, कशी आली? सरळ मार्गाने तर शेतकरी बांधव आहेत. तुम्ही एवढ्या काबाड कष्ट करता राबता, तुमच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या झाल्या का? एवढ्या मोठ्या प्रॉपर्ट्या सोडा. कुडमध्ये तुम्ही ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसला जाता आणि कलेक्टर ऑफिसला मागणी काय करताय की आम्हाला प्लॉट द्या. प्लॉट कशासाठी? प्लॉट कशाला पाहिजे? ऑक्सिजनचं प्लांट बनवायचं आहे. अरे उल्हास शेवाळे स्वतःच्या खर्चाचं कोविड सेंटर चालू केलं, ऑक्सिजन मिळाला नाही. मी ठिकाणी ड्युरा प्लांट उभे केले आणि गोरगरिबांना त्या ठिकाणी मी ट्रीटमेंट द्यायचं काम केलेले. माझ्यापेक्षा मोठं काम या मायबापांनी केलेले, संजय सरांनी आणि त्यांच्या मिसेसनी. अख्ख्या पुरंदरमधून त्यांनी पुरंदर हवेलीमध्ये आनंदी नावाचं दूध घरोघरी दररोज पोहोचवायचं काम केलेले. तू काय केलं? तुला जर शेतकऱ्यांच्या बद्दल आणि गुंतवणुकीबद्दल जर खरंच कळवळ आहे, तुम्ही मला सांगा, गुंतवणुकीच्या पाण्याला खरंच मनापासून आणायचंय. कुणी पण धंदा चालू करताना पहिले त्याच्या खालची परिस्थिती पाहतो. कारखाना कुठं टाकलो? स्वतःच्या इथं टाकणार ना. पाणी इथं यायचंय, कारखाना कुठं? नगरला. अरे तुझीच मानसिकता नाहीये बाबा गुंजवणीचं पाणी आणायचं. तू कशाला लोकांना येड्यात काढतोय? झाले 10 वर्ष राजकारण, नवीन इष्टी, नवीन डाव, नवीन काहीतरी बोलणार. त्याच विषयांवर तू किती वेळा आता निवडणुकीवर लढणार, किती वेळा मतदान मागणार आहे? तर या अलिबाबा 40 चोर ह्या टोळीला यांनी जे सुरत मार्गे जे पार गोव्यापर्यंत यांनी मार्ग गाठला, तिकडे पार ते कामाख्या देवीपर्यंत जाऊन आले, तर ह्यांना गाडाची जबाबदारी तुमची. या ठिकाणी असंख्य शिवसैनिक माझ्या समोर बसलेला आहे. माझी शिवसैनिकांना विशेष विनंती असेल, ज्या दिवशी तुम्ही मतदानाला जाणार आहात ना 20 तारखेला, तो दिवस विसरू नका. माननीय उद्धव साहेबांना, माझ्या पक्षप्रमुखाला त्यावेळेस काय वेदना झालेल्या आहेत, त्यांना वर्षा बंगला कशा पद्धतीने सोडावा लागलेला आहे, त्यांच्या मनामध्ये काय उलघाल होती, त्यांच्या डोळ्यामधले ते अश्रू विसरू नका. त्यांच्या कुटुंबावरती केलेला घात तुम्ही विसरू नका. ह्याचा जर बदला घ्यायचा आहे तर ह्या गद्दार टोळीला तुम्हाला गाडावंच लागेल. ही शपथ तुम्हाला आज या ठिकाणी घ्यावी लागेल. आज बाळासाहेबांचा या ठिकाणी स्मृती दिन आहे. ह्या स्मृती दिनाच्या दिवशी माझ्या असंख्य शिवसैनिकांना माझं जाहीर आव्हान आहे, तुम्हाला तो दिवस जर तुम्ही आयुष्यातून विसरला तर तुमची जिंदगी खराब झाली असं मी या ठिकाणी सांगतोय. माझे असंख्य शिवसैनिक आहे, मी जगताप सरांना या ठिकाणी आव्हान देतोय, या ठिकाणी आश्वासित करतोय की जसे तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्ही या ठिकाणी घडवलेत, तसे आम्ही शिवसैनिक सुद्धा घडवलेत. तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही प्रचारामध्ये आणि मतदानाच्या दिवशी सुद्धा उतरणार आहोत. तर हीच शिवसैनिकाची खरी ताकद येणाऱ्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना आपल्याला दिसून येणार आहे. आपण हे काय करायचंय तर माननीय संजय जगताप सरांनी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, उद्धव साहेबांनी ज्यावेळेस शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची, तर निष्ठावंतानं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 288 आमदारांपैकी 144 आमदार लागतात बहुमत सिद्ध करायला. 144 हा जो नंबर आहे ना, तो माननीय संजय जगताप सरांकडे आला होता, या निष्ठावंताकडे आला होता. आणि त्याची परतफेड करायची म्हणून आपल्याला तुम्हाला मला सर्वांना यावेळेस खांद्याला खांदा लावून तुमचं स्वतःचं, तुमच्या घराचं, तुमच्या शेजाऱ्यांचं, तुमच्या नातेवाईकांचं, शिवाय जे मतदार बाहेर गावी गेलेत त्यांना वेळ पडली तर स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी मतदारसंघामध्ये आणायचं आहे आणि प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी संजय जगताप सरांना विजय करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.